पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु श्यामराज महाराज की जय श्री सद्गुरु एकनाथ महाराज की जय। शिक्षण जरी शहरात झालं असलं मन मात्र गावाकडे उडत. हा आता शहरात गेल्यावर चेहरा मात्र उजळतोय पण मन मात्र गावाकडेच फुलते. गावाकडची पाट, गावाकडची संध्याकाळ, गावाकडची मोकळी हवा ही फक्त गावाकडेच मिळते, शहराकडे नाही. नमस्कार, जाऊ दे खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. कसं आहे, किती जर शहरात शिकलं, किती जर शहरात राहिलं, शेवटी मन हे आपलं गावाकडे जुळते. गावाकडचं आपलं बरंच आता व्हिडिओ आलेला आहे 2-3 तुर्तासमध्ये. आता जो व्हिडिओ आलाय ते सुद्धा आपल्या गावाकडचा आहे. पहिला माझ्या गावाचं नाव तुम्हाला सांगतो. विसापूर माझ्या गावाचं नाव आहे. तासगाव तालुका, सांगली जिल्हा. या गावामध्ये आज आपण येत आहे. हे माझं स्वतःचं गाव आणि ह्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असते. ती जी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असते ती वर्षानुवर्ष चालत असते आणि वर्षामध्ये असे भरपूर कार्यक्रम असतात त्याच्यामुळं मन गावाकडे रमत जाते आणि गावातनं बाहेर पाऊल निघत नाही. खरं तर या कार्यक्रमामध्ये लय मजा असते आणि त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे आमच्या गावातला सप्ताह जो रंगपंचमीला असतो. ह्या रंगपंचमीच्या सप्त्याला काय असते की गावातलं सगळं गहू सगळ्यांच्या घरातनं गहू गोळा करून आमच्या इथल्या विष्णू मंदिरामध्ये तयार केली जाते. ह्याच विष्णू मंदिरातली खीर कशी तयार होते त्याचा सगळा व्हिडिओ आपण घेणार आहे. चला तर बघूया आपण आमच्या गावातली खीर. आमच्या गावातल्या वारकरी संप्रदायामध्ये वर्षानुवर्ष काम करत असलेले हरी काका आपल्या बरोबर आहेत. आपण सगळी माहिती यांच्याकडेच घेणार आहे. चला माहिती घेऊ आपण. रामकृष्ण हरी. हे आपण मंदिर आपलं किती वर्षापासून आहे काका? हे मंदिराला एक 200 ते 250 वर्षापूर्वीपासून हे मंदिर आहे. 200-250 वर्षापासून त्या पूर्वीच आहे. अजून तशी काय लिखापडे तारीख वगैरे काय नाही. आणि सांगली जिल्ह्यात आपलं एकच असं आहे, असं खरं आहे काही? हो, एक म्हणजे आता सांगली जिल्ह्यात विष्णू मंदिर म्हणजे एकच आहे. असं कुठल्याही गावात, प्रत्येक गावात कसं आहे, मारुती मंदिर असतं, हनुमान मंदिर असतं, प्रत्येक कुलदेवतेचं मंदिर असतं. असं विष्णू मंदिर, विष्णू म्हणजे कसं आहे, की ज्यानं आपल्याला निर्माण केली, सृष्टी निर्माण केली, आपल्याला निर्माण केलं, तो मेन करता करविता पुरुष म्हणजे देव साक्षात तो आपल्या गावात. त्याच्याबरोबर आहे ते लक्ष्मी, साक्षात विष्णूची पत्नी लक्ष्मी. असं विष्णू लक्ष्मीचं मंदिर हे म्हणजे सांगली जिल्ह्यात नाही. आणि सप्त्याचं आपलं जे चालू झालंय हे कधी बसणं गाव त्याला सुद्धा एक 250 वर्षापूर्वीचीच परंपरा आहे. म्हणजे त्याला कधी सुद्धा थांबलेलं नाही आतापर्यंत. ह्याच्या आधीच्या पिढीच्या केलेल्या आहेत, त्यानंतरचे झालेले आता आणि आम्ही करतोय. आमच्यापासून जे आणि पुढच्या पिढी सुद्धा करणारच आहे. हे वंश परंपरा चालत आलेली हे चालणार. मी म्हणजे मला जेव्हापासून कळतोय तेव्हापासून मी तर बघतोय वर्षानुवर्षी चालत आलेलंच आहे. आणि 5वी पिढी, माझी 7वी पिढी. म्हणजे बघू शकता तुम्ही किती वर्ष चाल. कसं स्वरूप कसं कसं असतं त्याला कसं असतं, आम्हाला आमची कसं असतं, हा सप्त्याचा पूर्वीपासून सद्गुरू श्यामराज महाराजांचे गुरु कोण आहेत? सद्गुरू एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचं जसं पैठणला जसं जो उत्सव असतो हा एकनाथ षष्टीचा, तोच ती सद्गुरू श्यामराज महाराजांनी हा विसापुरामध्ये आपल्या पाया घालून आहे. आणि हा सप्ताह कसा असतो, सप्त्याची सुरुवात असते हे तुकाराम बीजेपासून सुरुवात होते. तुकाराम बीजेला कसं असतं, इथं आम्ही फुलं टाकतो. 2-3 ठिकाणी तुकाराम बीजेची फुलं टाकून आले की आम्ही पहिला काय करतो, देवाला आमंत्रण देत असतो. आमंत्रण द्यायचं म्हणजे कसं असतं, पत्रिका लिहायची. जसे आपण लग्नाच्या पत्रिका लिहितो, बा लग्नाला आपण आमंत्रण देतो देवाला, बाबा हा आमचा उत्सव चालू आहे, आपण सहकुटुंब इथे यायचं आणि ह्या कार्यक्रमात शोभा घेऊन आम्ही हा पहिला पत्रिका वाटतो, देवाला आमंत्रण देतो. देवाला आमंत्रण दिल्यानंतर आम्ही काय करतो, आता त्या दिवसापासून धान्य गावातून गोळा करतो. कोणाच्या इच्छेने कोण गहू देतं, कोण ज्वारी देतं, कोण गुळाला पैसे देतं. अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक घरटी जायचं, घरटी जाऊन धान्य गोळा करायचं. असं द्वितीय म्हणजे तुकाराम बीजेपासून रंगपंचमीपर्यंत आम्ही ते धान्य गोळा करतो. की आपल्या गावाची भजनाची परंपरा आहे किंवा काय जे असं कुठंच नाही, साक्षात पंढरपुरात सुद्धा नाही. इतकं फार मोठं महत्व आहे. गाव आमचं खरोखरच सांस्कृतिक आणि पारंपरिक जे कार्यक्रम आहेत त्याला कायम पुढं असते. कायम गावात असं भजन वगैरे चालू असतं. कार्यक्रम वर्षानुवर्ष तुम्हाला ते दिसणारच. त्यामुळे आमचं मन जे गावाकडेच रमते. सामान तुम्ही इथं बघू शकता ठेवलेलं आहे. काका मला सांगायचं, आता हे काय असं, हे गावात आता गुळ असतं, खीर करतो आपण. ते 2 कायले ठेवलेत. कायलेत तुझं एक काय पलीकडची कायला असते जो 1.5 मनाची खीर ही असते, अलीकडची 1 सव्वा महिना म्हणजे 2.5 मनाची खीर करतात.
आणि एक खिरीला लागणारा जो गुळ आहे हा गाव स्वरूपी गुळ असतो. प्रत्येक जण कोण काय करतं, प्रत्येक नावानं देतात. इथं त्या डिपेवरती नाव दिले, हे त्यात सद्गुरू शामराज महाराज चरणी अर्पण स्वकुशीन दिलेलं स्वकुशीने दिलेले असते. त्या गुळ करायचा, खीर घालायची, खीर सगळं घालून शिजली की पण गुळ बारीक करायचा, गुळ बारीक करून खिरीचा प्रसाद आम्ही करतो. तुम्हाला जे गहू गोळा झालाय ते आपण दाखवू. गहू असा जो गोळा झालाय बा, पोते बघू शकता तुम्ही किती आहेत. भरपूर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आता म्हणजे काल झालेली खीर सोडून इथनं पुढची किती किलो आहे गहू? हे अंदाजे 9-10 क्विंटल होत असतो. 9-10 क्विंटल, 800 ते 900 किलो गहू गोळा होते. हो, गाव भरपूर आमचं मोठं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरातून गोळा केलं जाते. तर ती तयार कशी खीर होत्या ती सगळी आपण प्रोसेस पुढे जाऊन बघूया. खीर आपण करणार आहे ती ह्या कायलीमध्ये करणार, गावाडाच्या कायले असते त्या. काका ह्याचं म्हणजे किती गव्यात किती बसतोय खीरसाठी सांगा? ह्याच्यात 1 मन गहू असते. 1 मन. 1 मन म्हणजे किती सांगा? 1 मन म्हणजे 16 पाहिल्या. 16 पाहिल्या. आणि एक पायली किती असत्या? 5 किलो. 5 किलोची पायली. अशी 16 पायली गहू या कायलीमध्ये बसणार आहे. दोन्हीकडे का पलीकडल्या का ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये फक्त ह्याच्यात. आणि त्याच्यामध्ये ही मोठी ह्याच्यामध्ये 6 मन 20 पाहिल्या. ह्याच्यामध्ये 6 मन म्हणजे 20 पाहिल्या. हा. तर पहिला ऑलरेडी त्याच्यामध्ये आता तेल लावून पाणी टाकलेलं आहे, पाणी भरणार आहेत. आता ह्याच्यामध्ये तेल टाकून पाणी भरणार आहे. तर हे तेल किती? मारवर 1 किलो. 1 किलो. 1 किलो तेल जाते पहिल्यांदा कायलीमध्ये. ते कडेना चिटकू नये म्हणून असते, बरोबर? हा, चिटकुनी म्हणून. संध्याकाळी एवढी गर्दी असते इथे खीर खायला गावात. आणि गावात आमच्या असं कार्यक्रम कायम राबवले जाते. त्यातला जो एक कार्यक्रम सप्ताह. पहिला तेल लावून घेतलंय, तेल कमी पडलंय त्यामुळे अजून थोडस तेल. आता किती? अर्धा लिटर. अर्धा लिटर पूर्ण कायला भरले बघा आता तेलानं, म्हणजे सगळीकडे चकचकीत झाले, एकदम तेल लावून पॉलिश बिलिश झाले. आणि ह्याच्यामध्ये आता पाणी होतायचं. पाणी होतं. 2 मोठ्या मोठ्या कायले तुम्ही बघू शकताय. मोठ्या प्रमाणात खीर आपली तयार होणार आहे. आता ह्याच्यात पाणी भरायला चालू केले बघा. इकडची कायले भरल्या, ही 1.25 मनाची कायल आहे, ही 1 मनाची कायल आहे. ह्याच्यामध्ये आता पाणी भरायला चालू केलंय. तेल पहिल्यांदा आपण टाकलेलं. त्यात पाणी किती बसते? अंदाज नाही. अंदाज नाही, म्हणजे अंदाजे भरायचं पाणी जेवढं आपल्याला खीर पाहिजे. आपणाला खीर शिजायसाठी तेवढं ठेवलं. तुम्हाला रोजचा ते अंदाज आला. खरं तर सप्ताह वर्षाला असतोय आणि 5 दिवसात सप्त्यामध्ये रोज एकाकडे खीर असते. काल एक खीर झाल्या, की आज आपल्याकडे खीर आहे. आज गाव स्वरूपी खीर आहे, त्यामुळे आपण हे बघायला लागलो. तर ह्यो जो गहू आहे, ह्यो गिरणीत भरडलेला गहू आहे. आपण जो अगोदर बैठक ते पूर्ण होता आणि हे निम्मा अर्धा भरडलेला गहू आहे, बरोबर आहे काका? तर आता हे जाणार आहे कायलीमध्ये. तर गहू चाललेला आहे असा हळूहळू कायलीमध्ये. ती आपली 1.5 मनाची कायल आहे आणि पाटी 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 पाटी. आणि ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी हात लावले, शेवटी कार्यक्रम कधी पार पडत नाही. ह्याच्यामध्ये सगळ्याची मदत लय महत्वाची असते आणि ही सगळ्यांनी मिळून केल्याची वाट की होत पण नाही. तुम्ही बघू शकताय नवीन पिढी, नवीन रक्त. तर सगळ्यांनी असं मिळून मिसळून काम करायचं असते. आत्ताच मी एकाकडे पाठी घेतली आणि काम करून दाखवूया म्हटलं जरा. तर असं पसरून गहू टाकायला लावले आपण. भरडलेला गहू आहे. टाक रे, वड टाक. गावकऱ्यांना माहितच आहे मी किती कामाचा माणूस आहे. पाणी आटलेलं आहे बघा यातलं बऱ्यापैकी. आपण जे गहू टाकलेला आणि पाणी आटून असा कलर यायला लागलाय हळूहळू गव्हाला. ही जी प्रोसेस आली आता शेवटपर्यंत, त्याच्यामध्ये बाकीचा मसाला गुळ टाकणार आहे आणि पुढची जी प्रोसेस आहे ते आपण तुम्हाला दाखवूया. संध्याकाळी भरपूर गर्दी होते इथं आणि आम्ही तर लहानपणी असं ताटले पेटले वाजवू बसायचं होतं. बऱ्याच दिवसांनी योग येणार आहे की इथं बसून खीर खाणार आहे. संध्याकाळी तुम्हाला ते दाखवतोच. पण आता तुर्तासमध्ये ही जी प्रोसेस चालल्या, गहू आपला बऱ्यापैकी शिजलाय ना आणि पाणी आटले. कलर बघू शकता तुम्ही चेंज व्हायला लागलाय. आणि बाकीचा आपण गुळ आणि मसाला आता टाकणार आहे. आता चाललंय ह्याच्यामध्ये मीठ. मीठ किती टाकायचं आहे काका? 1.5 किलो टाकायचं. बर, 1.5 किलो म्हणते. 2 किलो टाकायचं. त्याला काय होतं एवढे ह्याच्यात. बापू आलो बापू. तर आता मसाला जो आपण टाकणार आहे त्याचा खसखस जाणार आहे. 4-5 पुढे जाणार आहे त्या 50 ग्रॅमच्या आहे त्या. खसखस जाते बघा ही. तर ही खसखस चालल्या. ही चालल्या बडीशेप. हे बघा बडीशेप आहे ही. 1 किलो बडीशेप आहे. वत 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 वत.
आणि गहू जर बघितला तुम्ही तर बघू शकताय पहिल्यांदा आपण जो गहू दाखवला तर आता गव्हामध्ये किती फरक झाला, कलर मध्ये चेंज बघू शकता तुम्ही. आणि ज्यावेळेला आपण गुळ घालणार आहे त्यावेळेला ह्याचा कलर पाक चेंज होतो. आता ह्या दोन एक फरक राहते. एक जर गुळ काळा असला म्हणजे पूर्ण सेंद्रिय तर ह्याचा कलर असा चॉकलेट कलर मध्ये येते. आणि जर केमिकलचा असला ज्याच्यामध्ये सल्फर मिक्स असते तर थोडासा पिवळसर कलर राहतो त्या खिरीमध्ये. तर आता ह्याच्यामध्ये जाणार आहे खोबऱ्याचा किस. हे दुकानमधला तयार आहे आणि त्याच्या मागे जे येणार आहे तो आपला जे घरचा आहे खोबरं जे बारीक केलं आहे ते सुद्धा आपण टाकणार आहे, पण हे एक्स्ट्रा साठी आहे. खोबऱ्यामुळं घट्टपणा येते. जे तयार खोबरं आहे ते पण आपण टाकणार आहे. तर ही जी पावडर आहे ही जायफळ, वेलदोडा आणि सुंठ ही जी बारीक केलेली पावडर आहे. मस्त एकदम आरोमा यायला लागलाय, सुगंध एवढा भारी आला त्या पावडरचा. ती आता पावडर आपण त्यात टाकायची. सुंठ, जायफळ आणि वेलची. आणि कलर तुम्ही हळूहळू बघू शकताय. गहू जसे शिजायला आलेत, बऱ्यापैकी शिजलेला आहे गहू. एवढा सगळा मसाला टाकलेला आहे. थोडस आता हे बारीक जे घरचं खोबरं आहे खोबऱ्यात टाकलं. अजून याच्यामध्ये बेदाणा येईल, त्यानंतर गुळ. हा 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 मस्त एकदम आरोमा. जे आता आपण वेलची पावडर, सुंठ पावडर जी टाकली त्यामध्ये जायफळ मिक्स आहे, मस्त वासायला लागला एकदम. तर आता हे आपलं बारीक केलेलं खोबरं आहे, बारीक बारीक तुकडं केलेलं खोबरं आहे. ते ओरिजिनल पहिला आपण जे किस टाकला दुकानमध्ये मिळतो ते. हे आता बारीक केलेलं तुकड्यात खोबऱ्याचं ते आता आपण टाकलं. ह्याची जी चव लागते खिरीत तयार झाल्यानंतर ती वेगळीच असते. आपण गुळ टाकणार आहे जवळजवळ 70 किलो. त्यातल्या एका पाटीत आहे आता जवळजवळ 8 ते 10 किलो गुळ आहे. तर तो गुळ हो चाललाय बघा कायलीमध्ये. ती पाटी गेली 1 10 किलोची, ही पाटी 1 10 किलो चालल्या. आणि जसं जसं आता शिजेल तसं तसं कलर बदलायला चालू होणार आहे. अशा आपण जवळजवळ 7 पाट्या टाकणार आहे. 70 किलो गुळ टोटल टाकणार आहे. आणि आता ह्याला भरपूर वेळ लागतो शिजायला. आली तिसरी पाटी, गुळ वेगळा लागे. तर पाठीमागा आल्यानंतर आपण ज्याला पाठीमागा आता येणार आहे त्यावेळेला तुम्हाला तयार झालेली खीर आहे त्याचा व्हिडिओ दाखवतो. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. करा, ही मेहनतीचं काम आहे. एवढं तुमच्यासाठी ताप घ्यायचं, तुम्हाला दाखवायचं. करा सबस्क्राईब, लाईक करा व्हिडिओला. बाकीचं फुटेज तुम्हाला परत दाखवतो. ही जी खेळ खायची मजा आहे आणि पंक्तीत बसून खायची मजा आहे ती शहराकडे नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली असली खिरीची तर कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.